बघा आता आतापर्यंतचे प्रश्न आपण कसे पाहिले होते, 4 पर्याय होते आणि 4 पर्यायावरती आपल्याला फक्त कोणता पर्याय बरोबर कोणता पर्याय चूक हे सांगायचं होतं, बरोबर आहे. पण आता जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला एकतर 2 ते 3 विधानं दिलेली असतील, त्या विधानावरून तुम्हाला वेन आकृती काढायची आहे आणि पुन्हा दिलेले अनुमान 2 किंवा 3 असतील, त्यापैकी 1 बरोबर असेल, 2 बरोबर असतील, दोन्ही बरोबर असतील किंवा दोन्ही चूक असतील आणि तुम्हाला 4 पैकी फक्त एकच उत्तर द्यायचं आहे, एकच पर्याय नोंदवायचा आहे. आता जर तुम्ही विधानांकडे पाहिलं तर सर्व मुंग्या या दगड आहेत हे आपल्याला वेन आकृतीच्या सहाय्याने कसं दर्शवता येईल, तर सर्वात आतलं वर्तुळ आहे हे कशाचं घ्यावं लागेल, आपल्याला मुंग्यांचं घ्यावं लागेल, बरोबर आहे. आता सर्व मुंग्या जर दगड करायच्या असतील तर दगडाचं वर्तुळ मुंग्यांच्या कुठे घ्यावं लागेल, बाहेरून घ्यावं लागतील. झाल्या का सगळ्या मुंग्या दगड झाल्या. त्याच्यानंतर काही दगड हे खेकडे आहेत. बघा काही दगड काय आहेत, खेकडे आहेत. आता आपल्याला एवढंच सांगितलंय की काही दगड खेकडे आहेत, मग काही मुंग्या खेकड्या आहेत का नाहीत हे आपल्याला, अच्छा वर सर्व खेकडे हे परत काय आहेत, दगड आहेत. बघा मग सगळे खेकडे आपल्याला परत कशामध्ये घ्यावं लागतील, दगडांमध्येच घ्यावं लागतील. हे सर्व खेकडे आपण कशामध्ये ठेवले, दगडामध्ये ठेवले. आता बघा सेपरेट सेपरेट दिले, सर्व मुंग्या पण दगड आहेत आणि सर्व खेकडे पण दगड आहेत. पण हे माहित नाही की मुंग्या खेकड्यांमध्ये किंवा खेकडे मुंग्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात आहेत का नाहीत, हे आपल्याला निश्चित आहे का नाही, आणि हे सांगितलेलं सुद्धा नाही. मग आता बघा पहिला पर्याय काय म्हणतो, अनुमान 1 बरोबर. बघा काही मुंग्या खेकडे आहेत. सांगता येईल का आपल्याला काही मुंग्या खेकडे आहेत किंवा नाहीत, माहित नाही. असूही शकतात किंवा नसूही शकतात. विधानावरून हे क्लिअर झालेलं नाही, त्यामुळं पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर असू शकतो का नाही. अनुमान 2 बरोबर, काही दगड खेकडे आहेत. बघा हे मात्र बरोबर आहे. दगडांचा जो एवढा भाग आहे हा कुणी व्यापलेला आहे, खेकड्यांनी व्यापलेला आहे. म्हणून हे जे 2 नंबरचं आहे हे या ठिकाणी करेक्ट येऊ शकतं. पण वेन आकृतीमध्ये 4ही पर्याय पडताळायचे, कारण 2 जरी पर्याय बरोबर असले तरी आपल्याला 100% बरोबर असणारा पर्याय निवडायचा असतो. तिसरं बघा 1 आणि 2 बरोबर शक्य आहे का, पहिलं तर चूक झालंय, दोन्ही अनुमान चूक, शक्य आहे का. मग इथे कोणतं उत्तर असेल आपलं, पर्याय क्रमांक 2. पहिलं सोपं आहे, नंतर हळूहळू अवघड अवघड क्वेश्चन होत जातील. पहा इथं 2ला टिक करून घ्या, केलं 2ला टिक. आता बघा पुढचा प्रश्न, पहा पुढचा प्रश्न काय दिलाय, सर्व गाढव हत्ती आहेत आणि सर्व सिंह सुद्धा काय आहेत, हत्तीच आहेत. पहा मगवाच्या सारखाच आहे. बघा सोडवून कोणतं उत्तर बरोबर येईल ते. बघा आता काही जणांनी बरोबर पर्यायाला टिक केलंय, पण तरी सुद्धा काही जणांचं 1 उत्तर आलेलं आहे किंवा काही जणांचं 2 आलेलं आहे. पहा मगवाच्या सारखाच सेम प्रश्न आहे, सर्व गाढव हत्ती आहेत. आता सर्व गाढव जर हत्ती करायचे असतील तर गाढवाचं वर्तुळ आपल्याला कुठे घ्यावं लागेल, आतमध्ये घ्यावं लागतील. आता तुम्ही म्हणता मॅडम हे शक्य आहे का, पण वेन आकृतीमध्ये शक्य आहे. गाढवं हत्ती होऊ शकतात, माणसं गाढवं होऊ शकतात, माकडं माणसं होऊ शकतात, कशाचं काही पण होऊ शकते. पहा आपण समजायचं सर्व गाढव काय आहे, तिथे हत्ती आहे. झाले का सर्व गाढव हत्ती.
आता गाढवं हत्तीच्या बाहेर जाणार आहेत का? शक्यच नाही गाढवं हत्तीच्या बाहेर जाणं. दुसरं विधान काय म्हणतंय पहा, सर्व सिंह सुद्धा कोण आहेत? हत्ती आहेत. आता दुसरं विधान वाचलं नव्हतं मी, म्हणून इथं सिंहाला ठेवूयात आपण. आलं लक्षात? मगवाच्या सारखंच आहे. तसं सिंह तुम्ही हत्तीच्या वर्तुळात कुठेही ठेवू शकता, काय अडचण नाही. बघा आता हे आपल्याला कन्फर्म आहे की सर्व सिंह सुद्धा हत्ती आहेत, सर्व गाढवं सुद्धा हत्ती आहेत. पण हे कन्फर्म नाही की गाढवं सिंह आहेत का किंवा सिंह हत्ती आहेत का, हे आपल्याला माहीत नाही. मग पहिला अनुमान काय म्हणतंय पहा, काही सिंह गाढव आहेत. होऊ शकते का? निश्चित सांगू शकत नाहीत. होऊ शकते आणि नाही पण होऊ शकत, तसं आपल्याला विधानामध्ये सांगितलेलं नाही. त्यामुळे हे विधान निश्चित सांगू शकतो का आपण? नाही. बघा त्याच्यानंतर दुसरं अनुमान 2 चूक. बघा सर्व हत्ती काय आहेत? आता इथं सिंह आहेत. सर्व हत्ती सिंह आहेत. होऊ शकते का? हत्ती सिंहामध्ये जाऊ शकतात का? शक्यच नाही ना. सर्व सिंह हत्ती होऊ शकतात, पण जे मोठं वर्तुळ आहे हे छोट्या वर्तुळामध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळं हा सुद्धा पर्याय या ठिकाणी चूकच आहे. पहा अनुमान 2 निश्चित चूक. आता तुम्ही म्हणताल मॅडम इथं काय करायचं, अनुमान 2 चूक पण आहे आणि अनुमान 2 निश्चित चूक पण आहे. बरोबर आहे. आता पर्यायानुसार जर पाहिलं तर हेही उत्तर येऊ शकतंय आपलं आणि हे सुद्धा उत्तर येऊ शकतं. पण निश्चितला महत्व आहे. पाहिजे आपण काय म्हणू शकतो की अनुमान 2 हे 100% चूक आहे, निश्चित चूक आहे. याच्यामध्ये काहीच द्वंद्व नाही. का नाही? कारण सर्व हत्ती हे सिंह होऊ शकत नाहीत. काही हत्ती सिंह होऊ शकतात, पण सर्व हत्ती सिंह होऊ शकतात का? नाही. म्हणून जरी करता हे बरोबर असलं तरी आपल्याला उत्तर कोणतं बरोबर द्यायचंय पहा. आपल्याला उत्तर कोणतं द्यायचं आहे? पर्याय क्रमांक 3 अनुमान 2 हे निश्चित चूक, हेच उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार. किती जणांचं आलंय पर्याय क्रमांक 3? आलं लक्षात? तर हे पूर्ण MPSC लेवलचे प्रश्न आहेत पहा. आता तुम्ही म्हणता मॅडम इथं सगळेच उत्तर बरोबर वाटायलेत, मग नेमकं कोणत्याला बरोबर करायचं? तर जे उत्तर तुम्हाला 100% बरोबर वाटेल त्याला तुम्ही टिक करायचं. आलं लक्षात? वैजनाथ घ्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. किती आलंय कुणाचं? पर्याय क्रमांक प्रथमेश कोणतं वाटतंय? 4 वाटतंय? 2 वाटतंय? 2 बरोबर किती जणांना वाटतंय? बर, आणखीन कोणता बरोबर वाटतंय? सांगता येत नाही. पहा आता आपल्याला विधान 1 काय म्हणतंय? सर्व कागद या टाचण्या आहेत. मग बघा हे कागद घ्या. सर्व घेतले हे कागद, बोलू नका आपापसात, इकडे लक्ष द्या. सर्व कागद हे काय झाले? आता टाचण्या झाल्या. पहा झाल्या का टाचण्या? पुन्हा दुसरं विधान म्हणतंय काही कागद नोटा आहेत. आता परत कागदांच्या काही वर्तुळामध्ये नोटांचा काही भाग आपल्याला मिक्स करावा लागेल, म्हणजे ओघानेच काही टाचण्या सुद्धा काय झाल्या? आता नोटा झाल्या. आता पाहायचं अनुमान. अनुमान 1 काय म्हणते? काही टाचण्या नोटा आहेत. बघा काही टाचण्या नोटा आहेत का ऋषी? आहेत का नाहीत? बघा टाचण्यांचा एवढा भाग हा नोटांमध्ये गेला, त्यामुळं काही टाचण्या काय झाल्या? आता नोटा झाल्या. त्यामुळं अनुमान 1 या ठिकाणी 100% बरोबर आहे. यामध्ये काही सुद्धा अडचण नाही. आता दुसरा अनुमान म्हणतंय काही नोटा कागद नाहीत. बघा
काही ज्या नोटांचा भाग आहे, हा जो नोटांचा भाग आहे हा कागदामध्ये येऊ शकतो का? नाही. त्यामुळे दुसरं सुद्धा अनुमान 100% बरोबर आहे, याला काहीच अडचण नाही. आता तिसरं अनुमान म्हणते काही कागद मुळीच टाचण्या नाहीत. बघा, काही कागद मुळीच टाचण्या नाहीत. बघा, कागद टाचण्या नाहीत असं होऊ शकतंय का? सर्वच कागद हे काय आहेत? टाचण्याच आहेत. त्यामुळे काही कागद टाचण्या नाहीत असं होण्याचा विषय आहे का? सर्व कागदाचं वर्तुळच टाचण्यामध्ये. त्यामुळे हे जे विधान आहे हे 100% काय आहे? चूक आहे. झालं का वैजनाथ? बघा, आता पर्याय क्रमांक 1 काय म्हणते? अनुमान 1 बरोबर. फक्त 1 बरोबर असू शकते का? पर्याय क्रमांक 2 अनुमान 1 आणि 2 बरोबर. पर्याय क्रमांक 3 अनुमान 1, 2, 3 चूक. सर्व अनुमान बरोबर. काय येईल उत्तर आपलं? अनुमान 1 आणि 2 फक्त बरोबर. पर्याय क्रमांक 2 ला टिक करून घ्या. हो, बघा, दिलेल्या प्रश्नामध्ये पहिलं विधान काय म्हणतंय? काही बदक हे पाने आहेत. काही म्हटल्यानंतर अशी आकृती काढायची. पहा, फक्त काहीच भाग त्यांचा एकमेकांमध्ये गेलेला असायला पाहिजे. हे कोणतेही बदक करा आणि कोणतेही पानं करा. बघा, काही बदक आपले काय झाले? आता पानं झाली. पहा, एवढा बदकांचा भाग हे कशामध्ये मिसळला? आपला पानांमध्ये मिसळला. आता परत दुसरं विधान आहे, सर्व पाने हे काय झाले पाहिजेत? आता पुढ्या. तुम्हाला म्हटलं सर्व म्हटलं की त्याला सर्वच भागाला काय करायचं? गोल करायचं. पहा, आता हे वर्तुळ आलं आपलं पुढ्यांचं. बरोबर आहे. आता बघा, पहिला अनुमान म्हणतंय काही पुढ्या या पाने आहेत. बघा, काही पुढ्यांचा भाग पानं आहेत का? आहेत ना. एवढा जो भाग आहे पुढ्यांचा हे काय आहेत? पानं आहेत. त्यामुळं पहिलं जे विधान आहे हे आपलं 100% बरोबर आहे. आता दुसरं विधान, काही पुढ्या बदक आहेत. बघा, प्रश्नात जरी सांगितलं नसलं तरी या दोन्हींचा संबंध असा आहे की काही पुढ्यांचा भाग हा बदकामध्ये येतो म्हणजे येतोच, याला काहीच अडचण नाही. म्हणून दुसरंही विधान आपलं 100% बरोबर आहे. पहा, फक्त एक विधान बरोबर असू शकत नाही, फक्त 2 सुद्धा बरोबर असू शकत नाही, दोन्ही चूक सुद्धा असू शकत नाहीत. हा, दोन्ही अनुमाने मात्र बरोबर या ठिकाणी येऊ शकतात. बरोबर आहे. किती जणांचं आलं होतं? पर्याय क्रमांक 4 उत्तर आलं होतं ना? व्हेरी गुड. नशिबानं आला असेल. हा, बघ, तुझं नशीब एवढं जोरावर आहे, फक्त प्रयत्न कमी पडायलेत बघ तुझे. थोड्या प्रयत्नांवर जर जोर दिलास तर काहीच अडचण नाही. मग बघा, पुढचा प्रश्न काय दिलाय? काय झालं? प्रयत्न करायला वेळच भेटत नाही. हा, त्याच्यासाठी नशिबावर विश्वास ठेवायचाच नाही आपण. नशीब पलटू आगर उलटू. आपला विश्वास आपल्या मेहनतीवर आणि आपल्या प्रयत्नावर ठेवायचा. आणि आणखीन वयच काय अरे तुमचं? लात मारीन तिथं पाणी काढण्याची हिंमत आहे तुमची. हा, तुमचं आपलं जिथं लात मारीन तिथंच उतानं पडन, त्याच्या पुढे काही नाहीच. बघा, कोणाचं उत्तर किती आलंय? पर्याय क्रमांक 1 कुणाचं आलंय? 2 काही जणांचं आलंय. हा, तर बघा, पहिल्या विधानाप्रमाणे काही पेन हे काय आहेत? केळी आहेत. त्यामुळं काही पेनांचा भाग हा कशामध्ये टाकायचा? आपण केळीमध्ये टाकायचा. टाकला केळीमध्ये. ओके.
त्याच्यानंतर पहा काही केळी परत काय आहेत, पेन्सिल आहेत. काही केळी पेन्सिल आहेत. आहेत का पेन्सिल? आहेत. बघा आता पहिलं अनुमान काय म्हणतंय, काही पेन्सिली केळी नाहीत. काही ज्या पेन्सिली आहेत या केळी नाहीत. आता पेन्सिलींचा एवढा भाग हा केळी आहेत, पण हा जो भाग शिल्लक आहे हा केळी आहेत का? त्यामुळं पहिलं जे अनुमान आहे हे आपलं 100% करेक्ट आहे, काहीच अडचण नाही. दुसरं पहा अनुमान, काही पेन पेन्सिल आहेत. काही पेन पेन्सिल आहेत. आता इथं असूही शकतात किंवा नसूही शकतात, आपल्याला निश्चित सांगितलेलं नाही. सांगितले का निश्चित? त्यामुळं असू शकतात किंवा नसू शकतात हे आपण कन्फर्म सांगू शकत नाहीत, म्हणून याला निश्चित नाही असं म्हणावं लागेल. चूक आहे असं म्हणता येणार नाही. तिसरं पहा, काही केळी पेन नाहीत. काही केळी या पेन नाहीत. पहा आता एवढ्या केळी या पेन आहेत, पण इकडल्या ज्या आहेत या पेन नाहीत. बरोबर आहे. त्यामुळे हे सुद्धा विधान आपलं 100% बरोबर आहे. पहिला पर्याय म्हणतो अनुमान 1 आणि 3 बरोबर. दुसरा म्हणतो 2 आणि 3 बरोबर. तिसरा म्हणतो सर्वच बरोबर आणि चौथा म्हणतो सर्वच चूक. कोणतं येईल आपलं? पर्याय क्रमांक. ओके, जमायला तुम्हाला सर्वांनाच बऱ्याचपैकी वेन आकृत्या, काय अडचण नाही. बघा पुढची आकृती, काही संत्रे चिक्कू आहेत. काही चिक्कू या पपई आहेत. पहा काय दिले प्रश्नामध्ये, काही संत्रे चिक्कू आहेत. काही संत्र्यांचा भाग कशामध्ये येतो? चिक्कू मध्ये येतो. माहित आहेत का संत्रे आणि चिक्कू? माहितीत? बर, तुम्ही तसेच आहेत संत्र्यांसारखे आणि चिक्कू सारखे का ते नंतर सांगते. बघा काही चिक्कू या पपई आहेत. परत काही चिक्कूंचा भाग हा कशामध्ये जातो? पपई मध्ये जातो. पहा आता पहिलं अनुमान या ठिकाणी दिलेलं आहे, काही पपई संत्रे आहेत. बघा काही पपई संत्रे आहेत किंवा नाहीत, सांगता येईल का आपल्याला? निश्चित सांगता येत नाही. काही पपई चिक्कू नाहीत. बघा काही पपई चिक्कू आहेत, पण काही पपई चिक्कू नाहीत, म्हणजे हे 100% बरोबर आहे. त्यामुळे अनुमान क्रमांक 2 हे आपलं कसं येईल? 100% बरोबर येईल. पहा बघूयात कोणता बरोबर आहे ते. सर्व नद्या काय आहेत? फूल आहेत. त्यामुळं या नद्या काढा आणि या नद्या सर्व कशामध्ये टाका? परत फुलांमध्ये टाकून द्या. आपल्या इकडं फुलं नदीत टाकतात, पण वेन आकृतीमध्ये आपल्याला उलट करायचे, नदी फुलात टाकायची. गेली का नदी सर्व फुलांमध्ये? त्याच्यानंतर पहा एकही फूल रस्ता नाही, म्हणजे रस्ता आपल्याला बाजूला काढायचा आहे, तो फुलांमध्ये टाकायचा नाही. म्हणून हा रस्ता आपला फुलांच्या नद्यांच्या बाजूनेच जाऊ द्या. त्याच्यानंतर काही फुले लाकूड आहेत. आता फक्त फुले लाकूड आहेत म्हटलंय, मग नद्या आहेत का नाहीत आपल्याला माहित नाही. असूही शकतात आणि नसूही शकतात. यावरून कोणता अनुमान निश्चित बरोबर आहे आणि कोणतं चूक आहे हे तुम्हाला ठरवायचंय. पहा
पहिला अनुमान आहे काही रस्ते लाकूड आहेत. बघा रस्त्यांचा आणि लाकडांचा काही संबंध दिसायलाय का? दूर दूर तक यांचा काही सुद्धा संबंध नाही. त्यामुळे हे विधान 100% चूक आहे. 2 नंबरचं एकही रस्ता लाकूड नाही हे मात्र 100% बरोबर आहे. काही लाकूड नद्या आहेत पहा. आता काही लाकूड नद्या आहेत का नाहीत हे निश्चित माहीत नाही. असूही शकतात आणि नसू सुद्धा शकतात. काही लाकूड फुले आहेत. बघा काही लाकूड फुले आहेत हे मात्र आपण 100% खात्रीनिशी सांगू शकतो. बघा मग दिलेल्या पर्यायानुसार कोणता पर्याय बरोबर आणि कोणता पर्याय चूक येईल पहा. पर्याय क्रमांक 1 मध्ये 1 आणि फक्त 2 बरोबर होऊ शकते का असं? दुसऱ्या पर्यायामध्ये 2 आणि 3 बरोबर शक्यच नाही. 2, 3, 4 बरोबर. फक्त पर्याय क्रमांक 2 आणि 4 मात्र या ठिकाणी बरोबर आहे. दिसायले का? पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. आलं लक्षात? करा चौथ्या पर्यायाला टिक करून घ्या. म्हणजे आता तुमच्यापर्यंत वेन आकृत्या पोहोचलेल्या आहेत म्हणायला हरकत नाही. ते मला परीक्षा झाल्यास कळेल आता खरंच किती पोहोचल्यात आणि किती मेंदूच्या बाहेर आहेत ते. पहा पुढचा प्रश्न. बघा 10वा स्किप करते. महत्वाचे पुढे आहेत ते घेऊयात आपण. घ्या 13वा घ्या आता. बाकीचे तुम्हाला 10, 11 आणि 12 पाठवते मी. पाठवलेले सोडू आपण घरी जाऊ ना, नाहीतर नुसतेच पाठवलेत म्हणून पाठवलेत.